मित्रांनो, लक्षपूर्वक बातमी पहा, कारण तब्बल 3 वर्षाचा पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे। यामध्ये तब्बल 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 2022 ते 2025 पर्यंतचा रब्बी आणि खरीप पीक विमा आज जमा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हेक्टरी किती रुपये जमा झाले आहेत, तसंच 19 जिल्ह्यांची यादी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांशी दगा व दिशाभूल करत पीक विमा कंपन्यांनी रब्बी व खरीप 2022 ते 2024 पर्यंतचा पीक विमा आपल्या खिशात घातला होता। ज्यावेळी हा सगळा प्रकार देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांना समजला, तेव्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पीक विमा कंपन्यांची बैठक घेत सन 2022 ते 2024 पर्यंतचा रब्बी व खरीप पीक विमा जवळपास 922 कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे आदेश दिले। आदेश प्राप्त होताच पीक विमा कंपन्यांनी टप्प्याने पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे। याआधी पीक विमा कंपन्यांनी पहिला टप्पा वाटप केला असून आज अखेर दुसरा टप्पा वाटप सुरू झालेले आहे। आता दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे ते पाहूया। मित्रांनो, नंबर 1 आहे कोल्हापूर, त्यानंतर नांदेड, परभणी, नंदुरबार, वर्धा, नाशिक, यवतमाळ, पुणे, धुळे, अमरावती, नागपूर, गडचिरोली, अहिल्यानगर, ठाणे, वाशिम, बीड, बुलढाणा, रायगड आणि चंद्रपूर या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सन 2022 ते 2024 रब्बीचा व खरीपाचा तब्बल 3 वर्षाचा थकीत पीक विमा आज जमा करण्यात आलेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।